अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका स्थित हातुर्णा पुनर्वसन येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी नियमितपणे उपलब्ध होण्यासाठी स्थानिकांनी आपली कैफियत शिवसेना उपनेत्या प्रीती संजय बंड यांच्या समक्ष मांडून त्यांचं लक्ष वेधलं। गावकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन शिवसेना उपनेत्या प्रीती संजय बंड यांनी मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी हातुर्णा पुनर्वसन येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन अमरावती जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांना निवेदन दिले। या दरम्यान गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय बिकट असून सध्या स्थितीत स्थानिक गावकरी हे त्रस्त झाले आहेत। तसेच 2 दिवस आड नळ सोडले जात आहेत, पण ग्रामस्थांना पर्याप्त प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही। उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी मजल दर मजल भटकंती करावी लागत आहे। हातुर्णा पुनर्वसन येथील नागरिकांना नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी लवकरात लवकर तजवीज करण्यात यावी अशी मागणी यावेळी गावकऱ्यांच्या वतीने शिवसेना उपनेत्या प्रीती संजय बंड यांनी अमरावती जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांना निवेदन सुपूर्द करताना केली। पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या वतीने यावेळी सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत। निवेदन देताना शिवसेना उपनेत्या प्रीती संजय बंड यांच्या समवेत सुनील कदम, सतीश बगल्ले, सचिन जाधव, सुभाष चौरे, गजानन डोंगरे, अनिल नंदनवार आदींसहित अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। हातुर्णा पुनर्वसन येथील स्थानिक नागरिकांना पिण्याचे पाणी नियमितपणे उपलब्ध व्हावं यासाठी अमरावती जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांना निवेदन देण्यासह त्यांना गावकऱ्यांना होणाऱ्या सद्यस्थितीतील त्रासाबद्दल अवगत करण्यात आला आहे। अपेक्षेनुरूप यावेळी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद लाभला असल्याची बाब स्पष्ट करीत यावेळी शिवसेना उपनेत्या प्रीती संजय बंड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज आम्ही इथे कलेक्टर साहेबांकडे पुनर्वसन जे हातुर्णा गाव आहे तिथे ज्या समस्या आहे आणि विशेष म्हणजे आज उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असणे सगळ्या पूर्ण गावकरी जे मग की 90% गाव पूर्ण पुनर्वसन झालेलं आहे। त्या ठिकाणी पाणीच नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण गावाला त्याचा त्रास होतो आहे। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना एक विनंती करायला आलो होतो की तात्काळीने तिथे पाण्याची समस्या सॉल्व्ह करावी आणि तिथल्या लोकांना अजून ज्या काही समस्या आहेत तिथे त्यांनी त्या क्लिअर करून द्याव्या।